पाहायला मिळतंय। एका स्टेटसमुळे हा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे। शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात औरंगजेबाचा संदर्भ देत एक स्टेटस व्हायरल झालं। या स्टेटस नंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। हिंदुत्ववादी तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। हे स्टेटस टाकणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली। कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात तरुण जमले। काही ठिकाणी किरकोळ तोडफोडीच्या घटनाही घडल्याचं समोर येत आहे। जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। त्यामुळे कोल्हापुरात स्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। इथल्या अनेक गावात कडकडीत बंद ठेवून नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। संगमनेरमधील नगरपालिकेवर प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। सकल हिंदू समाजाने हा भगवा मोर्चा काढला। वाढती गुन्हेगारी, हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात तसंच लव जिहाद विरोधात हा भगवा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेरसह अकोले, राहता तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। 60 गावांसह व्यापारी वर्गाचाही या मोर्चाला पाठिंबा होता। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी विविध फलक झळकावले। मोठ्या संख्येने तरुणांचा आणि महिलांचा सहभाग यात दिसून आला। संगमनेरमध्ये काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला गालबोट लागलंय। हा मोर्चा संपल्याच्या नंतर समनापूर गावामध्ये 2 गटात दगडफेकीची घटना घडली। याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। हिंदू जनआक्रोश मोर्चा पार पडला। या मोर्चातून काही नागरिक सामनापूर गावात परतत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालंय। वादाचं कारण अजून अस्पष्ट असलं तर या प्रकारामुळे भगव्या मोर्चाला गालबोट लागलाय। सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। विधायक जो तत्व है, असामाजिक तत्व, उसने गाड़ी के शीशे वगैरह फोड़े। एक दो व्यक्तियों के प्रारंभिक तौर पर चोट भी लगी है, लेकिन सामनापुर के अंदर अभी शांति है। या घटनेच्या नंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यातील कोरेगाव भीमा विजयस्तंभ इथं 2018 साली दंगल झाली होती। या प्रकरणी भीमा कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे। आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगाला पत्र लिहिलंय। कोरेगाव भीमा प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारं पत्र वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलंय। आयोगानं मला बोलवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवावं, तसंच 2018 साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मलिक आणि ग्रामीण पोलीसचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेज हक यांनाही चौकशीसाठी आयोगानं पाचारण करावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केलंय। या तिघांचीही विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं। राजकारणाची दिशा भटकवण्याकरता आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधानं बाळासाहेब करतात। देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदवण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केल्यानं यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रानं थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकल्याचं कळतंय आणि अव्वल क्रमांक पटकावलाय। उद्योग राज्याबाहेर गेल्याची टीका एका बाजूला करणाऱ्या विरोधकांना ही चपराक असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय, तर राज्यात किती उद्योग आले, किती रोजगार मिळाले याची आकडेवारी सादर करायचं आव्हान विरोधकांनी केलंय। राज्यातून गेल्या काही महिन्यांपूर्वी अनेक उद्योग राज्याबाहेर पडले। यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं। अशा स्थितीत केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन अंतर्गत व्यापार विभागानं जारी केलेल्या परकीय गुंतवणुकीच्या आकडेवारीनं महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालाय। राज्यात परदेशी उद्योगांनी एकूण 1,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानं गेल्या वर्षात परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्रानं गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकलंय। पण आता आमचं सरकार आलंय आणि आम्ही महाराष्ट्राला नंबर 1 नेऊ आणि आता DIPPने आकडे घोषित केल्यानंतर FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रच आहे। राज्यात परकीय गुंतवणूक वाढल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी या पुढील काळात उद्योगाचे बाहेरील राज्यातलं उड्डाण थांबवण्यासाठी आणखी उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे। शिंदे फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। मात्र चर्चा या विस्तारात केवळ 10 आमदारांनाच मंत्रिपदाची संधी मिळण्याची आहे। केवळ 6 कॅबिनेट 4 राज्यमंत्र्यांचा यात समावेश असणार असल्याचं समोर येतं। राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेत। खरं तर सत्ताधाऱ्यांमध्ये मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत,
मात्र शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मर्यादित असणार आहे. भाजप आणि शिवसेनेतील केवळ 10 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपच्या वाट्याला 4 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं तर शिवसेनेला 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची संख्या ही शेवटी डिपार्टमेंटवरच असते आणि त्याच्यामुळे योग्य ते प्रतिनिधित्व दोघांनाही मिळेल. आम्ही प्रतिनिधित्वासाठी भांडत नाही. एकत्र चांगलं राज्य हे जनतेसाठी द्यायचं ही आमची भावना आहे. माझ्यापेक्षा माझ्या मतदारसंघाला अपेक्षा जास्त आहे, परंतु त्यांनी ज्या संधी दिली तुम्ही पदाला न्याय दे, संधीचा सोना करा. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवलाय. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 10 जणांनाच संधी मिळणार असल्यानं दोन्ही पक्षातील इच्छुकांपैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात खोक्यावरून जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप केल्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारानं अजित पवारांवर गंभीर आरोप केले. अजित पवार अर्थमंत्री असताना खोके घेतल्याशिवाय कामं होत नव्हती असा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार कृपाल तुमानेंनी केलाय. अजित पवारांनी किती खोके जमवले हे सांगावं असं आव्हान तुमानेंनी अजित पवारांना दिलंय. तुमाने यांच्या या आरोपांना अजित पवारांनी सणसणीत उत्तर दिलंय. आरोप सिद्ध झाला तर राजकारण सोडेन असं अजित पवारांनी म्हटलंय. अन्यथा तुमानेंनी घरी बसावा असं प्रतिआव्हान अजित पवारांनी दिलंय. ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. तुमानेंनी सांगावं. एक गोष्ट एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेन. अजित पवारांनी दिलेलं आव्हान तुमाने स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरलंय. मात्र तुमाने यांच्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खोक्यावरून चर्चा रंगली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला घेरण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा घेण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या सभा पार पडल्याच्या नंतर ऊन पावसाचं कारण देत उर्वरित सभा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र या सभा लवकर होणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं. वज्रमूठ सभांच्या पुढच्या तारखा लवकरच जाहीर होतील असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र 2 आठवड्यानंतरही वज्रमूठ सभांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीयेत. या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. वज्रमूठ सभा कधी होणार असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी काही नेते मुलांसह सुट्टीवर गेलेत असं उत्तर अजित पवारांनी दिलं. यावेळी अजित पवारांचा आरोप सुट्टीसाठी लंडनला गेलेल्या ठाकरेंकडे असल्याचं बोललं जात आहे. अरे बाबा, काही जण बाहेर गावी आहे, मुलांना मुलींना सुट्ट्या आहेत, फॅमिलीला कोण घेऊन जातं. वज्रमूठ सभांच्या तारखांवरून अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. त्यामुळे ठाकरे गट याला काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. भाजपनं आतापासूनच 2024च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना आव्हान देण्यासाठी खुद्द अमित शहा मैदानात उतरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 10 जून रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. शहरातल्या अबचलनगर या मैदानात त्यांची सभा होतीये. भाजपचा मोदी @9 हा कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवला जातोय. 30 मे ते 30 जून पर्यंत देशात विविध ठिकाणी भाजपकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या माध्यमातून मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कामांचा प्रचार प्रसार केला जातोय. अमित शहा यांच्या सभेची तयारी नांदेडमध्ये सुरू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातून किमान 50,000च्या वर जनसमुदाय त्यांच्या सभेसाठी येण्याची शक्यता आहे, किंवा निश्चितपणाने येणार आहे. 2024ला देशात पुन्हा एकदा सत्ता आणणं भाजप समोरचं मोठं आव्हान असणार आहे. तर काँग्रेससाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी लढल्या जाणाऱ्या निकराच्या लढाईला आतापासून सुरुवात झाली आहे हे नक्की. समृद्धीप्रमाणे मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड हायवे तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना कोकणच्या विकासासाठी अनेक घोषणा त्यांनी केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी सावंतवाडीत त्यांनी विविध योजनांचा शुभारंभ, भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सावंतवाडीला 100 कोटींचा निधी जाहीर केला. सिंधुदुर्गात फळ प्रक्रिया केंद्र उभारणार, पर्यटन वाढीसाठी लागणारा निधी सरकार देणार, तसंच मुंबई गोवा हायवे तातडीनं पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यापूर्वी कोणी दिला नसेल इतका निधी दिला असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला. वेगवान रस्ता, ग्रीनफील्ड रस्ता आपण मुंबई सिंधुदुर्ग करतोय. MSRDCच्या माध्यमातून त्याचा देखील या कोकणाला फायदा होईल.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला। सरकारी काम 4 दिवस थांब ही संकल्पना मोडीत काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। आपलं सरकार हे हाताला काम आणि नोकरी देणारं सरकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। देशात विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे रोज कुठे ना कुठे धिंदवडे निघतात। कुठे सुविधांचा दुष्काळ तर कुठे डॉक्टरांचा निष्काळजीपणा दिसतोय। असाच एक प्रकार हिंगोलीत घडला। हिंगोलीत रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची रुग्णालयाच्या दारात प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अलका मोरे या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। प्रसूती करण्यासाठी नातेवाईकांनी या महिलेला वसमतच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी ऑटोनं नेलं, परंतु रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर रुग्णालयातले सर्व डॉक्टर आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत रुग्णालयातल्या अधीक्षकांच्या निरोप समारंभात व्यस्त होते। परिणामी संबंधित महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या बाहेर ऑटोमध्ये झाली। रुग्णाचे नातेवाईक संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करत होते, पण निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मशगूल असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणाची आरोग्य प्रशासनानं गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होतीये। अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाल्यानं देशाच्या किनारपट्टीसह इतर भागात धोका निर्माण झालेला आहे। दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसणे शक्य आहे। राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा तर काही भागात वादळी वाऱ्याचं धुमशान अशी विचित्र स्थिती असताना आता चक्रीवादळाचं संकट घुंगावं लागलंय। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून पुढच्या 24 ते 48 तासात या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। बिपरजॉय असं चक्रीवादळाचं नाव असून संभाव्य वादळाचा फटका महाराष्ट्राला बसण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। या सर्व भागात या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असून मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत। तेलंगणा सरकारनं महाराष्ट्रातल्या कांदा खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे। पण आता यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचा कांदा चर्चेत आला। सतत कोसळणाऱ्या कांद्याच्या दरामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय, पण याच अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता तेलंगणा सरकारनं मदतीचा हात दिलाय। कारण तेलंगणा सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे। यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे। तर विरोधकांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी सुद्धा बचावासाठी पुढे आलेत। राज्य सरकार फेल झालेलं आहे, केंद्र सरकार सुद्धा फेल्युअरच्या मार्गावर जात आहे। कुठला पार्ट बिघडलाय, फेल झालाय म्हणजे सगळेच पार्ट बदलले, बिघडले त्यांचे। कारण शेतकरी, नागरिक, जनता, उद्योजक, कामगार हे सगळेच त्रस्त आहेत। खैरेला आम्ही जास्त महत्त्व देतो। खैरेला सध्या काही काम नाही, खैरेला फक्त आम्हीच दिसतो, त्याच्यामुळे उठसूट आरोप करीत असतात। एकंदरीतच मधल्या काळात राज्याचं राजकारण कांद्यामुळे चांगलंच तापलं होतं। शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं लागलं। आता तेलंगणाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्यात कांद्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे।